आहे. परंतु आता जी गेल्या 2-3 दिवसात कारवाई झाली ती फक्त सुरुवात आहे. याचे धागेदोरे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खूप खोलवर आहेत, खूप ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. याच्यामध्ये भेसळ द्रव्ये आम्हाला जे सापडले आहेत ते स्कीम मिल्क पावडर, परमिट पावडर, इमल्सिफायर हे केमिकल आहे, इंडस्ट्रियल केमिकल आहे, ते याच्यामध्ये वापरलं जातं. ते बॉन्डिंग एजंट म्हणून वापरलं जात आहे की म्हणजे ज्यावेळेस पाणी किंवा SMP, हे टाकल्यानंतर ते बॉन्ड व्हावं म्हणून त्यासाठी एक केमिकल ज्याला इमल्सिफायर म्हणतात ते वापरलं जात आहे. शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि इतर सर्व गोष्टी यामध्ये वापरल्या जातात. हे याचं एक रॅकेट आहे, याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता याचा फॉर्म्युला तयार करणारा व्यक्ती तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. हे सगळं चालवणारा रॅकेट तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. याचा मेजर केंद्र जे आत्ता सापडलेलं आहे ते मंचर, पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. याचा स्रोत जो आहे तो मुख्य पुरवठादार जो आहे तो आहे मिस्टर सुशांत हिंगे. मिस्टर सुशांत हिंगे हा मंचरचा आहे. त्याचा सल्लागार जो आहे संदीप लोढा हा मंचरचा आहे. हा जो सल्लागार आहे ह्याचे फॉर्म्युलेशन करतो, किती प्रमाणात किती काय टाकलं की कशा पद्धतीचं ते दूध तयार होतं आणि मग ते दूध एक तर मिक्स केलं जातं किंवा ते नुसतं दूधच तयार करून ते डायरेक्टली वेगवेगळ्या डेअरी मार्फत किंवा डायरेक्टली किंवा चिलिंग सेंटर या ठिकाणी सुद्धा विकलं जातं. आता यांची तोंडी त्यांनी आम्हाला माहिती दिलेली की या दोघांची पार्टनरशिप फर्म आहे. रेकॉर्डवर अजून आम्हाला तसं आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहोत, पण ते पार्टनर्स आहेत हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. यांची मोडस ऑपरेंडी काय, हा जो ॲडवायझर आहे आणि हा जो म्हणजे सुशांत हिंगे आणि संदीप लोढा हे जे दोघं जण आहेत हे जरी दाखवताना वेगळे दाखवतात. म्हणजे हा ॲडवाइज करतो, मी फॉर्म्युलेशन देतो, तो जे आपले कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या डेअरी आहेत किंवा शेतकरी आहेत यांच्यापर्यंत पोहोचतो की हा मी फॉर्म्युला देतो, तुमच्याकडे हे दुधाची क्वालिटी कशी वाढवायची किंवा दुधाची क्वांटिटी कशी वाढवायची, हे केल्यानंतर तुमचं किती रुपयाला दूध पडतं. तर ह्या फॉर्म्युलाने तयार केलेलं दूध हे म्हशीचं जे दूध आहे क्वालिटी त्या लेवलचं दूध हे सर्वसाधारणपणे 30 रुपये प्रति लिटर याप्रमाणे प्रोडक्शन हा करतो. हे सगळं केमिकल युक्त दूध. गाईचं असेल तर सर्वसाधारण 15 रुपये प्रति लिटर या रेटनी तो प्रोडक्शन करतो आणि गाईचा रेट आता बघितलं 40च्या आसपास आहे. म्हशीच्या दुधाचा रेट ऑलमोस्ट 60+ आहे. म्हणून त्याच्यामध्ये ऍड करून ते वेगवेगळ्या डेअरी मार्फत, चिलिंग सेंटर मार्फत, कलेक्शन सेंटर मार्फत हे मार्केटमध्ये आणलं जातं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवलं जातं. यांची कार्यपद्धती जी आहे शेतकऱ्यापर्यंत डायरेक्टली पोहोचणं, त्यांना विकणं ही एक आहे. म्हणजे फॉर्म्युला प्लस मटेरियल. दूध संकलन केंद्र जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आहे. चिलिंग सेंटर आहेत त्याच्यापर्यंत ते जात आहेत, त्यांना पण हे फॉर्म्युला आणि मटेरियल देत आहेत. मोठे पॅकिंग केंद्र आहेत. त्याच्यानंतर भेसळ द्रव्य यांचा पुरवठा हिंगे हे करतात, यांच्यामार्फत होतो. पाणी, SMP, परमिट पावडर, इमल्सिफायर, शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल याचं प्रमाणबद्ध जे काही त्यांनी फॉर्म्युला सो कॉल डेव्हलप केलेला आहे आणि त्याची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मिस्टर संदीप लोढा यांची आहे. हे त्याप्रमाणे ते फॉर्म्युला तयार केलेला आहे. त्याप्रमाणे ते दूध तयार करतात, सो कॉल दूध म्हणजे केमिकल दूध ऍक्च्युअली, आणि ते चांगल्या दुधात मिसळतात किंवा डायरेक्टली पण त्याच पद्धतीने फक्त मोस्टली विकतात आणि त्याप्रमाणे त्याचं मग पुढची जी काही प्रोसेस आहे पॅकेजिंग करणं, विकणं, मोठ्या डेअरी पण देणं वगैरे 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 ती पुढची प्रोसेस होते. आता सध्या जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे, तो आहे जळगाव. आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव. आतापर्यंत आम्ही 7 जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय. तिथल्या इन्व्हेस्टिगेशन फर्दर चालू आहेत. इन्व्हेस्टिगेशन आता दोन्ही लेवलला चालू आहे. पोलीस लेवलला जे कस्टडीमध्ये घेतलेले आरोपी आहेत 13 त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे.